जहागीरपासून अगदी हाकेच्या अंतरावर अमरावती कौंडिण्यपूर मार्गावर माडा हे गाव. सुमारे 450 वर्षांपासून या गावातील नानासाहेब देशमुख यांची कौंडिण्यपूर लगतच्या जंगलात नजीक 1400 एकर शेत. या शेतात काम करणाऱ्या मजुरांना एक दिवस गवत कापत असताना अचानक जमिनीतून विळे खुपसले असता रक्त लागले दिसले. साप विंचू तर मारला गेला नसावा म्हणून मजुरांनी बघितले, तर त्या ठिकाणी काही आढळून आले नाही. काही नसताना विळ्याला रक्त लागले पाहून मजूर आश्चर्यचकित झाले. त्यांनी हा संपूर्ण प्रकार गावात जाऊन नानासाहेब देशमुख यांना सांगितला. त्यानंतर नानासाहेब देशमुख यांनी शेतात येऊन त्या ठिकाणी खोदकाम केले. त्यामुळे जमिनीतून श्री हनुमानाचा भव्य मुखवटा बाहेर निघाला. देशमुख यांच्या शेतात हनुमान प्रकटल्याची माहिती पंचकुशीत पसरली. अनेक जण दर्शनासाठी येऊ लागले. द्वापार युगात प्रभू श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाल्यावर बाळ श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी श्री हनुमान गेले होते. श्रीकृष्णाची भेट झाल्यावर त्यांनी रुक्मिणी मातेबाबत चौकशी केली. श्रीकृष्णाची रुक्मिणी माता कुंडीलपूर अर्थात आताचे अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर येथे असल्याचे हनुमंताला सांगितले. त्यामुळे आई रुक्मिणीच्या दर्शनासाठी हनुमंताने कौंडिण्यपूर गाठले. रुक्मिणी मातेची भेट झाल्यावर मातेने त्यांना याच परिसरात थांबायला सांगितले. तेव्हापासून श्री हनुमान कौंडिण्यपुरात लगत असलेल्या जहागीरपूर येथे स्थानपन्न झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. 450 वर्षापूर्वी